गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपलं लेजर चॅप्टर जवळपास एक दोन लेक्चर लागतील आणखी. तो जवळपास संपत आलेला आहे. बाळांनो, आता आपण लेजरमध्ये बऱ्यापैकी गोष्टी शिकलो. काय स्पेशली जेव्हा एक अकाउंट असतं, म्हणजे जे जर्नल एंट्रीज करतो त्याचं समरी करण्याचं काम आपण लेजरमध्ये करतो. बरोबर आहे. म्हणजे काय प्रोसेस असती, कोणती पण अकाउंटिंग एंट्री जेव्हा करत असतो, सगळ्यात पहिले आपण काय करतो, वाउचर पासून काय करतो, जर्नल एंट्री बनवतो. बरोबर आहे. पुढे या जर्नल एंट्रीचं ही जर्नल एंट्री पुढे कशामध्ये जाते, आणि जे काही वेगवेगळे लेजर्स बनवतो, आता समजा आता वाउचर जर आपल्याकडे 1000 असतील, तर आपण जर्नल एंट्री किती बनवणार, मे बी 1000 किंवा त्यापेक्षा कमी. बरोबर. बट तेच लेजर मध्ये त्याचे अकाउंट्स किती होतील, आणखी कमी होतील. बरोबर आहे. 100 पकडा. पुढे या लेजरला आपण काय करत असतो, जो बॅलन्स आपण कॅरी फॉरवर्ड कॅरी फॉरवर्ड कॅरी फॉरवर्ड करतो, तो प्रत्येक वर्षी जेव्हा आपण प्रत्येक मंथली कॅरी फॉरवर्ड करतो, जेव्हा 31 मार्च नंतर तो बॅलन्स कशामध्ये जाणार, ट्रायल बॅलन्स. तो ट्रायल बॅलन्स काय, ट्रायल बॅलन्स काय, एक समरी स्टेटमेंट आहे. कशाचं, ज्या काही अकाउंट्स आहेत आपल्या बुक्समध्ये त्याला लास्टली आपण समराईज करतो. बरोबर. आणि या ट्रायल बॅलन्सला बनवण्याचे दोन टाइम्स असतात. काय असतात, दोन टाइप्स असतात. एक तर आपण सरळ जर्नल सारखं पण ट्रायल बॅलन्स बनवू शकतो, आणि दुसरं दुसरं लेजर सारखं बनवू शकतो. तो तुम्हाला इथपर्यंत काय डाऊट, ऑनलाईन स्टुडंट्स, एनी डाऊट? सो बाळांनो, आता आपल्याला समजलं आहे. बट ट्रायल बॅलन्सची गरज का पडते, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. का पडत असेल तुम्हाला वाटते, ऑनलाईन स्टुडंट तुम्ही पण आन्सर करू शकता. का पडत असेल, बरोबर. 31 मार्चला प्रत्येक अकाउंटचं काय बॅलन्स आहे, आणि त्यावरून आपण काय करतो, ट्रायल बॅलन्स ओरडून पुढची स्टेप जी आहे ती ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस बनवतो ट्रायल बॅलन्स पासून. सो आपले बुक जेव्हा आपण फायनलाइज करतो, तेव्हा आपल्याला गरज असते की पुढचं अनालिसिस करण्याची. बरोबर आहे. बुक किपिंग काय, फक्त रेकॉर्डिंग करणं आणि त्याचं क्लासिफाय करणं, समराईज करणं. बट त्याच्या पुढची स्टेप काय असते, अकाउंटिंग. त्यामध्ये काय असतंय, अनालाइज करणं. बरोबर आहे. सो ट्रायल बॅलन्स पासून काय करू शकतो आपण, प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट बनवू शकतो, पुढचे स्टेटमेंट बनवतो. त्यामुळे काय होणार, आपल्याला फर्दर डिसिजनसाठी हेल्प होणार. सो
ट्रायल बॅलन्स मोस्टली दोन टाईपनं बनवता येते, ग्रॉस ट्रायल बॅलन्स आणि नेट ट्रायल बॅलन्स. बट नॉर्मली आणि युजली काय करतात, नेट ट्रायल बॅलन्स बनवलं जाते. नेट ट्रायल बॅलन्स म्हणजे काय, जी एंड ऑफ द इयर मध्ये अमाऊंट येते समजा, कोणती, जी बॅलन्स आपण कॅरी फॉरवर्ड करत असतो, तो बॅलन्स काय करणार आपण ट्रायल बॅलन्स मध्ये पुट करणार. बरोबर. आता हे जर्नल फॉर्म मध्ये आपण ट्रायल बॅलन्स बघतोय. सो हे जर्नल फॉर्म आहे ट्रायल बॅलन्सचा, आणि जेव्हा लेजर मध्ये बनवतो, आणि ट्रायल बॅलन्स स्टेटमेंट काय असते, ॲज ऑन पर्टिक्युलर डेटचं असते. बरोबर आहे. 31 मार्चचं ट्रायल बॅलन्स वेगळं असू शकते आणि 31 नोव्हेंबरचं वेगळं असू शकते. कारण ते जे आपण अमाऊंट्स घेतो ते डिपेंड कशावर आहेत, की त्या इयरच्या क्लोजिंग बॅलन्सवर. बरोबर. नोव्हेंबरमध्ये आणि मार्चमध्ये क्लोजिंग बॅलन्स सेम असेल का, कॅश अकाउंट वॉट एव्हर जे काय अकाउंट्स आहेत ते काय असेल, वेगवेगळं असेल. या ट्रायल बॅलन्सला हॉरिझॉन्टल ट्रायल बॅलन्स म्हणतात. काय म्हणतात? सो तुम्हाला इथपर्यंत क्लिअर झालं. आज आपण एक क्वेश्चन करूया. इलस्ट्रेशन नंबर 14. काय दिलंय, पेज नंबर 111, इलस्ट्रेशन नंबर 14. तर आपल्याला काही बॅलन्सेस दिलेत. सगळ्यात पहिले काय दिलेत, काही डेबिट बॅलन्स दिलेत, काही क्रेडिट बॅलन्स दिलेत. डेबिट बॅलन्स म्हणजे नॉर्मली तुम्हाला माहिती आहे, कॅश अकाउंटचं नॉर्मल बॅलन्स असते डेबिट बॅलन्स. परचेस अकाउंट डेबिट बॅलन्स म्हणजे हे काय येतं, ओपनिंग बॅलन्सेस आहेत. काय ओपनिंग बॅलन्स आपल्या बिझनेसमध्ये कधी येतात, जेव्हा मागच्या वर्षी आपला बिझनेस चालू होता. बरोबर आहे ना. मागच्या वर्षीच्या एंडचा बॅलन्स, या वर्षीचा ओपनिंग बॅलन्स. म्हणजे 31 मार्चला जे क्लोजिंग असेल तो 1 एप्रिलला काय असेल, ओपनिंग बॅलन्स. इथपर्यंत काही डाऊट कुणाला? सो स्टुडंट, पुढची स्टेप काय आता, याच्यामध्ये आपल्याला काही जर्नल एंट्रीज दिल्यात. सगळ्यात पहिले ते आपल्याला जर्नल एंट्रीज पास करायच्यात, आणि दिले प्रिपेअर नेसेसरी लेजर अकाउंट अँड प्रिपेअर अ ट्रायल बॅलन्स ॲज ऑन 31 मार्च 2018. सो स्टुडंट, जेव्हा आपल्याला असं दिलं जातंय, काय दिलं जाते, प्रिपेअर नेसेसरी लेजर अकाउंट्स, म्हणजे सगळे बनवायचे असतात. मोस्ट ऑफ द सगळे आपल्याला अकाउंट्स बनवायचे असतात. आणि ते कसे बनवले जातात हे आपण आज बघूया. फुल फ्लेज क्वेश्चन आपण करूया, ज्यामध्ये ट्रायल बॅलन्स सुद्धा कसं बनवलं जाते हे आपण बघणार आहोत. सो सगळ्यात पहिलं ट्रान्झॅक्शन काय दिले, हे बघा. हे जर्नल एंट्रीचा फॉर्मॅट आहे, तुमच्या सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही करू शकता. कूलर्स. सो फर्स्ट ट्रान्झॅक्शन काय, ब्रॉड गुड्स फ्रॉम ऋषी. बरोबर आहे. ऋषीकडून गुड परचेस केले, काय येणार, परचेस अकाउंट डेबिट टू ऋषीज अकाउंट.
किती? 10,000, 10,000. त्यानंतर सेकंड, विड्रॉ केलेत बँकेतून, बरोबर. सगळ्यात पहिले काय केलेत, 20,000 ऑफिस यूज साठी आणि 6,000 सेल्फ यूज साठी. तर काय येणार एंट्री? कॅश अकाउंट डेबिट 20,000 अँड करन्स आता इकडे बघा, नॉर्मली आपण काय केलं असतं, ड्रॉइंग्स अकाउंट घेतलं असतं. बट याच्यामध्ये करन्स ड्रॉइंग अकाउंट का घेतोय? कारण कॅपिटल सुद्धा त्यांनी त्याच फॉर्म मध्ये लिहिलंय, करन्स कॅपिटल, बरोबर आहे. सो क्वेश्चन ज्या फॉर्मॅटमध्ये दिलेला असेल, आपल्याला आन्सर पण एक्सपेक्टेड आहे की त्याच फॉर्मॅटमध्ये आपण लिहिलं पाहिजे. सो टू काय, बँक ऑफ, आणि बँक ऑफ महाराष्ट्र का? कारण वर दिलंय बँक अकाउंट कोणतं येते. किती आहे? 20. सो स्टुडंट, जेव्हा आपण बँकेतून कॅश विड्रॉ करतो, कॅश काय आपल्यासाठी आहे? असेट आहे. असेट आपल्याकडे येते. असेट कशात आहे? रिअल अकाउंट मध्ये. रिअल अकाउंटचा रूल काय? डेबिट वॉट्स कम्स इन. आणि बँक ऑफ महाराष्ट्र काय? पर्सनल अकाउंट आहे. पर्सनल अकाउंटचा रूल काय? क्रेडिट द गिव्हर. आता बँक ऑफ महाराष्ट्र आपल्याला पैसे देते, म्हणजे ती गिव्हर आहे का रिसिव्हर आहे? ऑब्विसली गोष्ट गिव्हर आहे, म्हणून तिचा अकाउंट क्रेडिट होणार. आणि जसं तुम्हाला मी सांगितले की ड्रॉइंग्स ऑलवेज डेबिट होतात नॉर्मली. युजली ड्रॉइंग्स अकाउंट काय होणार? डेबिट होणार. जेव्हा एखादा व्यक्ती पर्सनल यूज साठी पैसे बिझनेस मधून विड्रॉ करतो, तेव्हा ते काय होतात? ड्रॉइंग्स म्हणून आपण कन्सिडर करतो. त्यानंतर पुढचं, रिटर्न गुड्स. आणि याच्यामध्ये जर्नल एंट्रीज आपण लिहित असतो, सॉरी आपण नरेशन लिहित असतो. बिंग गुड्स विड्रॉन फॉर बिझनेस यूज अँड पर्सनल यूज. बिंग गुड्स परचेस फ्रॉम ऋषी. रिटर्न गुड टू ऋषी काय? अकाउंट डेबिट काय केलं इथं? पुढचं कॅश सेल्स, कॅश परचेसेस म्हणजे काय? परचेस किती आहेत परचेस? त्यानंतर पुढचं ट्रान्झॅक्शन काय? कॅश सेल्स. डेबिट टू
अकाउंट किती? त्यानंतर पुढे काय? बँक ऑफ महाराष्ट्र अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट 26 किती? 16,000. त्यानंतर पुढे काय दिले? आता बघा, मोस्टली आपण काय केलेत, पूर्ण आपल्या जर्नल एंट्रीज केलेल्या आहेत. काय केल्यात? बरोबर. इंटरेस्ट किती होता? यार राहिलं, मला वाटलं गेलं काय. इथे एक वाईट गोष्ट आपल्यासोबत घडलेली आहे, ज्या आपण जर्नल एंट्रीज केल्या होत्या. तुम्ही लिहून घेतल्यात का बाकीच्यांनी? चॅट बॉक्स मध्ये मला मेसेज करा. ठीक आहे, नाही जरी लिहून घेतलं असतील तरी आपल्या बुक्स मध्ये दिलेल्या आहेत, तुम्ही खाली त्या रेफर करू शकता. सो आता इकडे बघा, जर्नल एंट्रीज आपल्या लिहून म्हणजे झालेल्या आहेत. त्यामध्ये कुणाला काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. पुढची स्टेप आपण लेजर्स अकाउंट्स बनवतो, बरोबर आहे. काही आपल्याला अकाउंट्स ऑलरेडी दिलेले आहेत वर. काय दिलेत? बँक ऑफ महाराष्ट्र अकाउंट, करन्स अकाउंट, सेल्स अकाउंट, बरोबर आहे. आणि काही आपण खाली जर्नल एंट्रीज केल्यात, त्यातून आपल्याला फाइंड आउट करायचे. सो जर्नल एंट्री मध्ये आलेलं फर्स्ट अकाउंट कोणतं आहे आपलं? परचेस. सो आपण वन बाय वन लेजर्स बनवायला स्टार्ट करूया. आता इकडे बघा, लेजरचं एक स्पेसिफाईड फॉर्मॅट आपल्याला दिलेला आहे, बट आपल्याकडे वेळेची कमतरता आहे. सो आपण पूर्ण फॉर्मॅट ड्रॉ न करता मी लेजर बनवतोय, बट तसे करायला तुम्हाला अलाउड नाही, ऑब्विसली गोष्ट आहे. सो तुम्ही तसं करायचं फॉलो करू नका. फक्त आत्ता आपल्या क्लासमध्ये तुम्ही लिहून घ्या, नंतर तुम्ही घरी गेल्यावर फॉर्मॅट नुसार क्वेश्चन सॉल्व्ह करा. सगळ्यात पहिले काय दिलंय? परचेस अकाउंट. दुसरं काय दिले? ऋषी अकाउंट. दोन अकाउंट आपण इथं लिहिलेत. आता इकडे बघा, सगळ्यात पहिले परचेसचं काय ओपनिंग बॅलन्स आहे? ऋषी अकाउंटचा काय ओपनिंग बॅलन्स आहे? नाहीये. हा, तर परचेसचा ओपनिंग बॅलन्स काय? 80
1000. सो परचेसचं अकाउंट काय असते? डेबिट. किती? 80,000. त्यानंतर खाली आपल्याला कुठं परचेस आणखी दिसते? फर्स्ट ट्रान्झॅक्शन मध्ये काय परचेस? बरोबर आहे, परचेस गुड्स फ्रॉम ऋषी. तर परचेस काय झाले तिथं, डेबिट का क्रेडिट? मग अकाउंट कोणतं येईल? काय येईल? का घेतो आपण ऋषीचा अकाउंट? का आपण परचेस अकाउंट यूज नाही करणार इथे? हम्म. त्यानंतर परत परचेस कुठे दिसते तुम्हाला? काय? कॅश परचेसेस आहे, बरोबर आहे. कुठं परत दिसते आता? नाही दिसत. ओके. तो किती आहे अमाऊंट? 14,000. परत परचेसेस आलेलं नाहीये. तो आता काय करणार आपण इथे? इकडे क्रेडिट साईडला काय आहे का? बाय बॅलन्स कॅरीड डाऊन, बरोबर. किती होतात टोटल याची? आता दुसरा अकाउंट कोणतं करतोय आपण? ऋषीज अकाउंट. ऋषीज अकाउंट मध्ये तुम्हाला काय दिसतंय? फर्स्ट ट्रान्झॅक्शन. काय दिसतंय? हा, फर्स्ट ट्रान्झॅक्शन मध्ये ऋषी अकाउंट आहे. आणखी ऋषीज अकाउंट कुठं आलंय का? 17व्या याच्यात आहे. ओपनिंग बॅलन्स आहे काय ऋषी अकाउंटचा? काही नाहीये. तर ऋषीज अकाउंट फर्स्ट ट्रान्झॅक्शन मध्ये डेबिट झाले का क्रेडिट? क्रेडिट झालंय. सो अकाउंट काय येईल तिथं? बाय परचेस. किती? 10,000. सेकंड याच्यात डेबिट झाले. किती आहे बॅलन्स? 2,000. तो आता इकडे बघा, आणखी कुठं दिसते तुम्हाला? नाही. सो आणि फक्त आता एवढंच आहे आपलं. सो आपल्याला काय करायचंय? बरोबर, बॅलन्स हे करायचं आहे. तर कोणती साईड मोठी आहे, डेबिट का क्रेडिट? क्रेडिट साईड. क्रेडिट साईड मोठी आहे डेबिट साईड पेक्षा. तो काय होणार, बॅलन्स कोणत्या साईडला येणार? टू बॅलन्स किती? 8,000. सो त्यानंतर पुढं कोणता अकाउंट दिसते आपल्याला? कॅश अकाउंट. कॅश अकाउंटचा काय बॅलन्स आहे? ओके. दुसरं कोणतं अकाउंट दिसतंय? करन्स ड्रॉइंग अकाउंट. सो सगळ्यात पहिले कॅश अकाउंटचा काय बॅलन्स आहे ओपनिंग? कॅश अकाउंट कोणतं बॅलन्स असतो? आणि तुम्हाला जर कळत नसेल कॅश अकाउंटचा बॅलन्स ओपनिंगचा डेबिट आहे का क्रेडिट आहे, तर वर दिलेलं आहे डेबिट बॅलन्सेस म्हणून. 60,000. आता करंट ड्रॉइंग अकाउंटचा काय बॅलन्स आहे का ओपनिंग क्लोजिंग काही? सो करंट ड्रॉइंग अकाउंट काय झालंय, डेबिट का क्रेडिट?
डेबिट झाले. तर काय येणार तिथे? टू बँक ऑफ महाराष्ट्र, BOM लिहितोय. किती करंट अकाउंट किती? हा. आणि इथे किती होणार? टू बँक ऑफ महाराष्ट्र अकाउंट 20,000. त्यानंतर कॅश परत कुठं आले? कुठं, क्रेडिट का डेबिट? क्रेडिट झाले. सो काय येणार तिथे? क्रेडिट साईडला बाय परचेस अकाउंट येणार. किती? 14,000. त्यानंतर पुढे आणखी डेबिट साईडला 20,000. परत आणखी बँक ऑफ महाराष्ट्र किती? 16. आणखी नाहीये, एवढंच. बरोबर. तर टोटल केलं तर हे किती येत आहेत? 30,000. इथे किती येत आहेत? 80,000. सॉरी, 1 लाख. बरोबर. 1 लाख मधून 30,000 मायनस केले, उरले किती? बट कोणत्या साईडला येत आहेत? बाय बॅल हे लेजर मॅच झालं. इथे खाली अमाऊंट टाकायची असते. किती? आता करंट ड्रॉइंग अकाउंट काय येणार तिथे? त्यानंतर पुढचं अकाउंट कोणतं आहे? बँक ऑफ महाराष्ट्र परचेस रिटर्न. परचेस रिटर्नचा काय ओपनिंग बॅलन्स? बँक ऑफ महाराष्ट्र किती आहे? 1 लाख. तो बँक ऑफ महाराष्ट्राचा ओपनिंग बॅलन्स काय असणार? डेबिट. कारण किती? 1 लाख. त्यानंतर कुठं कुठं आलं बँक ऑफ महाराष्ट्र? 10 तारखेला. बरोबर. बाय कॅश अकाउंट 20,000 आणि नंतर बाय 6,000. त्यानंतर परत आणखी 16,000. नंतर आणखी टू इंटरेस्ट अकाउंट कधीचा? 28. बरोबर. 7,000. सो आता आपण काय करणार? आणखी ट्रान्झॅक्शन आहेत का? नाही आहेत. सो याचे प्लस करणार. इथे किती झाले? 26,000. आणि इथे किती होत आहेत? 1,23,000. आता 26,000 पेक्षा 1,23,000 कधी पण जास्त आहेत. सो इथे काय येणार? बाय बॅलन्स
97 lakhs. परचेस रिटर्न काय ओपनिंग बॅलन्स कोणत्या ट्रान्झॅक्शन मध्ये फर्स्टली परचेस रिटर्न आलाय 17 तारखेला, बरोबर. कुठं डेबिट का क्रेडिट? सो कोणतं ट्रान्झॅक्शन येणार? बाय ऋषी अकाउंट किती? 2000. आणखी परत कधी आलाय का? नाही. मग काय होणार तो? टू बॅलन्स ब्रॉड डाऊन किती? 2000. त्यानंतर परत ऋषी झाला, परचेस झाला, परचेस कॅश झाला. आता काय? सेल्स. हा, तर सेल्सचा काय ओपनिंग बॅलन्स काय असते? सेल्सचा ओपनिंग बॅलन्स डेबिट का क्रेडिट? क्रेडिट असतो, बरोबर आहे. बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन किती? 40,000. त्यानंतर कधी आलाय सेल्स? 22, बरोबर. 22 तारखेला आलाय. काय डेबिट का क्रेडिट? काय झालंय? क्रेडिट झालंय, म्हणून काय येणार? बाय कॅश अकाउंट. परत आलाय का कधी? किती आहे इथं अमाऊंट? 20,000. सो काय येणार इथे? किती? बरोबर. लिहून घेत चला सोबत. त्यानंतर पुढं काय झालंय? त्यानंतर पुढं कोणतं अकाउंट आहे? कॅश पण झालं, बँक ऑफ महाराष्ट्र झाला, इंटरेस्ट अकाउंट. काय ओपनिंग बॅलन्स इंटरेस्ट अकाउंटचं? काय क्लोजिंग? कधी आले इंटरेस्ट अकाउंट? एकदाच. काय झालंय? क्रेडिट. मग इथे काय येणार? बाय बँक ऑफ महाराष्ट्र किती? 7,000. आणि अपोजिटला टू बॅलन्स किती? 7,000. सो अशा प्रकारे आपले काय झालेत? सगळे लेजर्स कंप्लीट झाले. हा, एक अकाउंट राहिलं आपलं करंट कॅपिटल अकाउंट. काय होणार? कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स काय असतो? बाय बॅलन्स. आता इकडे बघा, वर्षभरात काही ट्रान्झॅक्शन झाले त्याचं, म्हणजे सॉरी 1 मंथ मध्ये जॉईन मध्ये काही ट्रान्झॅक्शन आहे? कुठेच नाहीये. तर ते काय होणार? डायरेक्ट तो आपण या प्रकारे काय केलं, आपले सगळे लेजर्स बनवले. आता आपलं सगळ्यात मेन काम आहे काय? या लेजर्स पासून आपल्याला काय बनवायचंय? ट्रायल बॅलन्स. सो आपण काही वेळा खाली दोन्ही टाईपने ट्रायल बॅलन्स बघितलं होतं. तर दोन्ही टाईपने आपण काय करूया? बनवूया. सगळ्यात पहिले काय, कोणतं अकाउंट बनवलं आपण? कोणतं बनवलं? परचेस अकाउंट. परचेस अकाउंटचा बॅलन्स काय?
1,04,000 कोणता बॅलन्स आहे? क्रेडिट आहे. त्यानंतर कोणतं अकाउंट बनवलंय? ऋषी आहे अकाउंट. ऋषी अकाउंटचा बॅलन्स काय? डेबिट बॅलन्स. बरोबर. इकडे बघा, तुम्हाला एक तर साधी नॉर्मल गोष्ट माहिती आहे, हे जो बॅलन्स असतो तो पुढच्या वेळेस काय होतो? तो इथे पण काय होणार? बाय ब्रॉड डाऊन. सो जो काही बॅलन्स असतो, जी साईड मोठी असती ते त्या अकाउंटचा बॅलन्स असतो. म्हणजे इथे कोणता बॅलन्स असणार? डेबिट बॅलन्स, जो आपण क्रेडिट साईडला लिहित असतो, अपोजिट साईडला. बरोबर आहे. सो ट्रायल बॅलन्स मध्ये परचेसचा बॅलन्स कोणता आहे? किती? त्यानंतर दुसरं कोणतं अकाउंट होतं? कृषी अकाउंटचा बॅलन्स काय आहे? किती आहे? 10,000 आहे. 8,000 आहे. किती आहे? कोणता बॅलन्स आहे ऋषी अकाउंटचा? क्रेडिट. त्यानंतर पुढे कोणता अकाउंट बनवलं होतं आपण? कॅश अकाउंट. कॅश अकाउंटचा बॅलन्स कोणता आहे? डेबिट बॅलन्स आहे. किती? 70,000. आणि करंट अकाउंटचा बॅलन्स कोणता आहे? किती? 6,000. सो करंट ड्रॉइंग अकाउंट काय बॅलन्स आहे? 6,000. आणि दुसरं अकाउंट कोणतं होतं? परचेस रिटर्न अकाउंट. परचेस रिटर्न अकाउंटचा बॅलन्स काय? आणि जो आपण ट्रायल बॅलन्स मध्ये लिहित असतो तो आपल्याला असं प्रत्येक जागी हे लिहिण्याची आवश्यकता नसते. अकाउंट. त्यानंतर पुढचं कोणतं अकाउंट आहे आपलं? करंट झालं. कॅश अकाउंटचा बॅलन्स किती आहे? 70. कोणता आहे बॅलन्स? त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र काय बॅलन्स आहे? किती? 97,000. त्यानंतर परचेस रिटर्नचा बॅलन्स किती आहे? 2,000. कोणता बॅलन्स आहे तो? टू बॅलन्स. काय येईल? बाय बॅलन्स 2,000. बँक ऑफ महाराष्ट्राचा किती? 97. त्यानंतर सेल्स अकाउंटचा बॅलन्स कोणता आहे? डेबिट बॅलन्स आहे. हा, क्रेडिट बॅलन्स आहे. तो काय येणार पुढे? बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. किती? 60,000.
आणि इंटरेस्टचा आणि करंट अकाउंट करंट कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स काय होणार? सो आपलं काय राहिलं होतं आता इथं? बँक ऑफ महाराष्ट्र किती? आणि इथे काय? किती आहे बॅलन्स? 7,000. परचेस रिटर्नचा किती आहे? 2,000. करंट कॅपिटल 2 लाख बरोबर. आणि सेल्सचा बॅलन्स 60,000. टोटल करा बरं याची किती येते बघा. किती येते ऑनलाईन स्टुडंट? $2,77,000 बोथ साइड. आणि हीच ब्युटी आहे आपल्या अकाउंटिंग सब्जेक्टची. जो आपण पहिले रूल शिकला होता काय? इच डेबिट हॅज इक्वल अँड अपोजिट क्रेडिट. जेवढं डेबिट असेल तेवढंच क्रेडिट असणार. सो ही कोणती मेथड होती आपली? लेजर टाईपने. जर्नल टाईपचं तुम्हाला ऑलरेडी क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे बरोबर आहे. तो तुम्हाला आय होप की समजलं असेल आपण अकाउंटचे बॅलन्स कसे बनवतो. मे बी तुम्हाला वाटत असेल ही प्रोसेस खूप हेक्टिक आहे, खूप जास्त अकाउंट्स बनवून लागतात. ऑब्विसली तुम्हाला 11वीच्या लेवलवर खूप जास्त मोठा क्वेश्चन नाही येणार, बट प्रॅक्टिससाठी जे काही क्वेश्चन तुम्ही दिलेले ते आता करू शकता या लेवलला. सो आपल्या लेजर चॅप्टरमध्ये मला नाही वाटत सध्या की ॲज काही राहिलेलं आहे. तुम्ही सगळे क्वेश्चन घरी ट्राय करू शकता. त्याच्यानंतर पुढच्या क्लासमध्ये आपण तुमचे काही डाऊट्स वगैरे असतील किंवा एक्सरसाइज वगैरेचे क्वेश्चन सॉल्व्ह करूया. थँक्यू सो मच स्टुडंट. ऑनलाईन स्टुडंट काही डाऊट आहे तुम्हाला असेल तर चॅट बॉक्समध्ये विचारा.